नवीन वर्षाच्या निमित्तानं मराठी आपल्या शोभायात्रा आपण काढलेली आहे। खरं तर मी डॉक्टर दीपक पवार आणि त्यांच्या सर्व सहकार्यांना मनापासून धन्यवाद देतो। कारण या मुंबईमध्ये या शोभायात्रेच्या निमित्तानं या मराठी शोभायात्रेच्या निमित्तानं खराखुरा अस्सल मराठी माणूस मला या ठिकाणी दिसला, त्याबद्दल पवार साहेब आपलं सगळ्यांचं मनापासून अभिनंदन। मला सुद्धा याच्यामध्ये सहभागी होता आलं याचं मला अतिशय समाधान वाटतं। त्याचं कारण मी महाराष्ट्रातल्या खेड्यातला असलो तरी सुद्धा खरा मराठी माणूस आहे। आणि मी तुम्हाला माझी आठवण सांगतो, गुढीपाडव्याच्या दिवशीच नवीन पाटी नवीन अंकलिपी घेऊन पाडव्या दिवशीच जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये माझं नाव वडिलांनी घातलेलं होतं। तो हा दिवस आहे आणि त्यामुळे तुम्ही अजूनही विसरलेलो नाहीये। मला वाटतं की ग्रामीण भागातल्या बऱ्याच मराठी पोरांचे पहिला शाळेचा दिवस हा पाडव्याच्या दिवशी असतो। एवढा मराठी माणसाच्या दृष्टिकोनातून गुढीपाडवा हा महत्वाचा दिवस आहे। नवीन काहीतरी चांगलं करायचं नववर्षाच्या निमित्तानं, म्हणून आपल्या मुलाला पाडव्या दिवशीच शाळेमध्ये नाव घालण्याची पद्धत आजही ग्रामीण भागामध्ये रूढ आहे। आणि म्हणून हा तो दिवस आहे आणि या दिवसाच्या निमित्तानं आपण मराठी भाषा संवर्धनासाठी, मराठी माणसाच्या हक्काच्या आणि अधिकारासाठी म्हणून हा उपक्रम घेतलेला आहे आणि हा वर्षभर चालू राहिला पाहिजे। आणि या ठिकाणी आपण एक निर्धार करूया, इथून पुढे मराठी भाषा किंवा मराठी माणूस याच्या स्वाभिमानाला धक्का लागेल किंवा त्याच्या अधिकाराला धक्का लागेल अशी कुठलीही घटना घडली तर आपण सगळे या ठिकाणी एकत्रित यायचा हा निर्धार करून आपण इथून जाऊया, एवढंच निमित्तानं सांगतो। आणि मी तुम्हाला खात्री देतो, मी नेहमीच रस्त्यावर उतरून लढणारा माणूस आहे। अशा प्रत्येक लढाईमध्ये इथून पुढे माझा एकट्याचाच नव्हे तर माझ्या सगळ्या सहकार्यासहित सहभाग असेल, एवढं मी तुम्हाला खात्री देतो आणि थांबतो। धन्यवाद।